तर बघा आज आपण शिकणार आहोत व्हेरिएबल्स म्हणजे काय. ओके, तर बघा व्हेरिएबल्स तर व्हेरिएबल म्हणजे काय. तर बघा तर व्हेरिएबल हा तर व्हेरिएबल is a name of a memory location where we can store the different types of data in variable. The variable so variable is the name of a memory location where we can store the different type of data in a variable. ओके, तर बघा तर ही झाली आपली एक प्रकारची मेमोरी. ओके, तर यामध्ये आपल्याला स्टोअर करायचं आहे समजा राम. ओके, तर आपल्याला राम स्टोअर करायचं काय राम बरोबर. तर बघा तर ते आपल्याला राम स्टोअर करायचा आहे तर आपण आपल्याला जर कोणताही फोटो समजा आपल्याला स्टोअर करायचा असला मेमोरीमध्ये बरोबर, तर आपल्याला ते कोणत्या नाही कोणत्या फोल्डरमध्ये स्टोअर करतो. ओके, तर त्या फोल्डरचे नाव समजा तर ते म्हणजे व्हेरिएबल. तर बघा व्हेरिएबल क्रिएट कसा करतो आधी आपण ते बघून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला काय घ्यावं लागतं डेटा टाइप्स. डेटा टाइप्स त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम. ओके, आणि त्याच्यानंतर व्हॅल्यू जी आपल्याला स्टोअर करायची आहे तर ह्या झाला सिंटॅक्स व्हेरिएबल बनवायचा. तर आता आपल्याला आहे राम नाव स्टोअर करायचं आहे नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये. तर बघा तर आला विषय आता इथे डेटा टाइप्स. डेटा टाइप्स कोणता घ्यावा लागेल स्ट्रिंग, कारण की राम हे स्ट्रिंग टाइपचा डेटा टाइप आहे. स्ट्रिंग नेम इक्वल्स टू राम. ओके, डेटा टाइप तर हा डेटा टाइप कोणता आहे स्ट्रिंग टाइपचा डेटा टाइप आहे. ओके, आणि हे नेम नेम म्हणजे हे झालं व्हेरिएबल नेम आणि हे राम ही झाली या नेमची व्हॅल्यू. ओके, तर बघा डेटा टाइप कोणता आहे आपला स्ट्रिंग, व्हेरिएबल नेम आहे. नेम म्हणजे आता हे बघा इथे जर आपण नेम क्रिएट केलं तर ह्या नेम मध्ये काय स्टोअर होईल राम स्टोअर होईल बरोबर. तर हा आहे सिंटॅक्स जो व्हेरिएबल क्रिएट करायचा. तर आपल्याला जर समजा नंबर स्टोअर करायचा आहे कोणता तरी. ओके, तर बघा तर आपल्याला इथं कोणता डेटा टाइप्स घ्यावा लागेल नंबरसाठी इंट टाइप. ओके, इंट नंबर. नंबर नावाचा आहे व्हेरिएबल नेम नंबर घेतला आणि इथे स्टोअर केले 100. ओके, ते इथे नंबर नावाची मग इथे काय मेमोरीमध्ये जागा क्रिएट होईल नंबर
आणि या नंबरमध्ये स्टोअर होणारे 100. ओके, बरोबर. ही 100 झाली व्हॅल्यू. बरोबर, हे राम झाली व्हॅल्यू आणि ही 100 झाली व्हॅल्यू. आणि हे नेम झालं व्हेरिएबल नेम, नंबर पण झालं व्हेरिएबल नेम. ओके, आणि हे स्ट्रिंग टाईपचा डेटा टाईप आणि इंटिजर टाईपचा डेटा टाईप. ओके, तर बघा, तर जावामध्ये असतात बेसिकली 3 टाईप्सचे डेटा टाईप्स. बरोबर, कोणकोणते तर ते मी सांगतो आता. बघा, 3 टाईप्सचे व्हेरिएबल समजा. टाईप्स ऑफ व्हेरिएबल. ओके, तर बघा, तर फर्स्ट टाईप, सेकंड टाईप and then third type. Okay, first type आहे local variable. Second आहे instance variable. and the instance variable. And then third static variable. तर बघा, तर लोकल व्हेरिएबल काय असतात. तर बघा, एक समजा लोकल व्हेरिएबलची, तर लोकल व्हेरिएबल अवेलेबल असतात मेथड ब्लॉक. बघा, तर लोकल व्हेरिएबल कुठे असतात, मेथड आणि ब्लॉक मध्ये. तर बघा, हा झाला एक ब्लॉक. तर यामध्ये जे क्रिएट केल्या जातात त्याला म्हणतात लोकल व्हेरिएबल. इंट एज इक्वल्स टू 20. ओके, तर हा झाला एक लोकल व्हेरिएबल. आणि इन्स्टन्स व्हेरिएबल कसे असतात, तर इन्स्टन्स व्हेरिएबल असतात आउटसाइड द मेन मेथड अँड आउटसाइड द ब्लॉक. ते असतात इन्स्टन्स व्हेरिएबल, म्हणजे या ब्लॉकच्या बाहेर जे असणारे राहतात, तर ते झाले इन्स्टन्स व्हेरिएबल. इन्स्टन्स व्हेरिएबल इज आउटसाइड द मेन मेथड और ब्लॉक. तर याची डेफिनेशन बघून घेऊ आपण इन्स्टन्स व्हेरिएबलची. instance variable are inside a class or outside a main method. तर बघा, तुम्हाला सांगतो मी की लोकल व्हेरिएबल, तर लोकल व्हेरिएबल कुठे असतात, मेथडच्या अंदर आणि ब्लॉकच्या अंदर बघायला मिळतात. तर बघा, इथे जो क्रिएट करू इंट एज,
ओके. इंट एज इक्वल्स टू 20. तर हा झाला लोकल व्हेरिएबल. आणि इथे जो क्रिएट करू तो झाला इन्स्टन्स व्हेरिएबल. बघा, इंट नंबर. ओके, तर हा झाला इन्स्टन्स व्हेरिएबल. व्हेरिएबल आणि हा झाला लोकल व्हेरिएबल जो असतो इनसाइड अ मेथड और ब्लॉक. आणि देन स्टॅटिक व्हेरिएबल कुठे असतो तर बघा, same as it is static variable. Static variable are inside a class or outside main method or block. But is required a static keyword म्हणजे तर इथे असतो आपला स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, स्ट्रिंग नेम इक्वल्स टू राम. ओके, तर बघा हा जे स्ट्रिंग आहे स्ट्रिंग टाईपचा डेटा टाईप आहे बरोबर. तर हा आता कोणता व्हेरिएबल आहे. ओके, तर हा आहे इन्स्टन्स व्हेरिएबल. पण हा स्टॅटिक व्हेरिएबल कधी बनेल तर याला आपण देऊ स्टॅटिक कीवर्ड. तर हा झाला स्टॅटिक व्हेरिएबल. ओके, इट्स रिक्वायर्ड स्टॅटिक व्हेरिएबल, स्टॅटिक कीवर्ड. ओके, बघा यांना आता कॉल कसं करायचं तर इन्स्टन्स व्हेरिएबलला कॉल कसं करायचं बघा. system.out.println. तर याला आपण कॉल केला सरळ सरळ बघा. नंबर इथे काय दाखवत आहे आपल्याला रेड म्हणजे काहीतरी एरर आहे. तर बघा हा एरर कसा जातो या का बरं आला. तर इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल करण्यासाठी ऑब्जेक्ट रिक्वायर्ड असतो. तर ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा तर बघा, ऑब्जेक्ट क्रिएट करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला चेक करावं लागेल क्लास नेम काय आहे. तर क्लास नेम आहे प्रॅक्टिस. practice p equals to new. With the use of new keyword we want to create object practice.
ओके. देन इथे झाला क्रिएट ऑब्जेक्ट. ओके. इथून या पी डॉट नंबरने झाला हा कॉल. ओके. तर आपल्याला आउटपुटमध्ये मिळेल 20. ओके. and then static variable is a class level variable. ओके. इथे आपण लिहून घेऊ static is a class level variable. स्टॅटिक इज अ क्लास लेवल व्हेरिएबल म्हणजे हा क्लास नेमने कॉल होतो फक्त. ओके. बघा आणि डायरेक्ट कॉल होतो. याला ऑब्जेक्टची गरज नसते. इट्स डज नॉट रिक्वायर्ड ऑब्जेक्ट. इट डज नॉट ऑब्जेक्ट टू एक्सेस. ओके. तर बघा हा झाला नंबर नावाचं व्हेरिएबल आणि इथे आपण करणार आहोत नेम. ओके. हा झाला इथे कॉल आणि इंट एज. हा लोकल व्हेरिएबल कॉल. तर हा प्रोग्राम आपण बरोबर रन. तर बघा इन्स्टन्स व्हेरिएबल कॉल झाला बरोबर आणि स्टॅटिक व्हेरिएबल पण कॉल झाला. बट इन्स्टन्स व्हेरिएबलला काय ऑब्जेक्ट रिक्वायर्ड लागतं बघा. पी काढला प्रोग्राम रन करून बघितलं ऑब्जेक्ट काढला एरर आला बघा. unresolved variable cannot make a static reference non-static field number. ओके. तर बघा हा इन्स्टन्स व्हेरिएबल याला जर आपण स्टॅटिक बनवलं तर हा डायरेक्ट कॉल होईल. ओके. आणि हा स्टॅटिक व्हेरिएबल आणि हा डायरेक्ट कॉल होतो. ओके. तर स्टॅटिक व्हेरिएबलला आपण ते ऑब्जेक्ट असला नसला काही फरक पडत नाही. स्टॅटिक व्हेरिएबल हा क्लास नेमने पण कॉल होतो डायरेक्टली बघा. practice dot name. Sorry, mistake.
या म्हणजे हा लोकल व्हेरिएबलच्या इथे प्रॉब्लेम येत आहे. तर याला असंच कॉल करावं लागेल सध्या तरी. तर बघा, आजचं लेसन आपण इथेच संपवू. नंतरच्या लेसनमध्ये नंतरचा पार्ट बघू. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.